नमस्कार. अजून एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत. तर आज आपण उकळत्या पाण्यामध्ये मिरची टाकून भन्नाट असा पदार्थ बनवणार आहोत, जो की तुम्ही एकदा बनवला की 8 ते 10 दिवस आरामात खाऊ शकता आणि तो चवीला इतका छान बनून तयार होतो. तर उकळत्या पाण्यामध्ये मिरची टाकून आपण काय बनवणार आहोत हे तुम्हाला पुढे कळेल. त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी 10 ते 15 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता ह्या मिरच्या देठासकटच छान अशा उकळत्या पाण्यामध्ये टाकून घ्यायच्यात आणि ह्याला आपण छान असं शिजवून घेऊया. तुम्ही बघू शकता पाण्याला उकळी आली, त्याच्यामध्ये मिरच्या 2 ते 3 मिनटं व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्यात. चवीपुरतं मीठ टाकायचे आणि ह्याला झाकण टाकून 5 मिनटं आपण शिजवून घेऊया. 5 मिनटं झालेली आहेत. मिरचीवरचं झाकण आपण काढून घेऊयात. आता हे बघा, याला 5 मिनटं साधारणतः मी मीडियम गॅसवरती शिजवून घेतलं आहे. मिरच्या छान अशा शिजल्यात. आता आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. एकदा का तुम्ही हा पदार्थ बनवला की तो 8 ते 10 दिवस आरामात टिकतो आणि याच्यामुळे तुम्ही एकच्या जागी 2 भाकरी नक्कीच खाल. आता ह्या सगळ्या मिरच्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्यात. मिरच्या थोड्याशा थंड झाल्या की त्याला एका चाकूच्या मदतीनं त्याचे 2-2 तुकडे करून घेऊयात. अशा प्रकारे मी सगळ्या मिरच्यांचे मधून कापून 2-2 तुकडे करून घेतलेत. हा पदार्थ बनवायला इतका सोपा आहे आणि चवीला खूप अप्रतिम लागतो. तर जेव्हा भाजीला काहीच नसेल किंवा काहीतरी चमचमीत आणि झणझणीत खाऊ वाटत असेल तर तुम्ही हा पदार्थ नक्की बनवा. तर आता गॅसवरती एक कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये 1 चमचाभर तेल टाकून घ्यायचं आहे आणि 1 चमचाभर जिरं टाकून घेतले आणि इथं मी 5-7 लसणाच्या पाकळ्या टेचून त्याच्यामध्ये टाकून घेतल्या. लसणाचा कलर थोडासा चेंज झाला. 1-10 मिनटं परतल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये ज्या आपण कापून घेतलेल्या मिरच्या आहेत त्या त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्यात आणि ह्याला मीडियम गॅसवरती अजून 2 मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे. अगोदरच आपण मिरच्या शिजवून घेतल्या, त्याच्यामुळं त्याचा तिखटपणा बऱ्यापैकी कमी झालेला असतो. आता आपण त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. लक्षात ठेवायचं आहे, आपण मिरच्या शिजवताना पण त्याच्यामध्ये मीठ टाकलं आहे, त्याच्यानुसारच आपण आता त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊयात आणि 2 मिनटं व्यवस्थित असं ह्याला परतून घेऊयात. तेलामध्ये परतल्यामुळे मिरचीला छान अशी चव लागते. आता तुम्ही बघू शकता 2-3 मिनटं छान अशा मिरच्या मी परतून घेतल्यात. आता इथं 2 ते 3 चमचे थोडासा जाडसर कुटलेल्या शेंगदाण्याचा कूट त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि परत 1-10 मिनटं आपण त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता झणझणीत असा मिरचीचा खरडा आपला तयार झाला आहे. हा खरडा चवीला इतका अप्रतिम लागतो. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचा धन्यवाद करू शकते.